नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण NMR स्पेक्ट्रोस्कोपी, त्याचं केमिकल शिफ्ट, रिलॅक्सेशन पॅरामीटर आणि स्पिन कपलिंग हे 3 मेन पॉईंट आहे ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि तसंच आपण इन डिटेल जे काही इन्स्ट्रुमेंटेशन असेल, प्रिन्सिपल असेल ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये NMR स्पेक्ट्रोस्कोपीचं पाहिलं आहे. जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकतात. तर या व्हिडिओमध्ये आपण हे 3 मेन जे काही पॉईंट आहेत ते पाहणार आहोत. चला तर व्हिडिओ सुरुवात करूया. सर्वात प्रथम न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स स्पेक्ट्रोस्कोपी ही ॲनालिटिकल टेक्निक आहे, ज्याच्याद्वारे आपण एखादं स्ट्रक्चर असेल त्याचं ऑर्गॅनिक कंपाऊंड आपण डिटर्मिनेशन हे करू शकतो. आणि याच्यामुळे जे काही न्यूक्लिअर स्पिन आहे ते कसं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डसोबत आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी रेडिएशनसोबत कसं इंटरॅक्शन करतं आहे त्याच्या बेसिसवरती न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स स्पेक्ट्रोस्कोपी त्याच्याद्वारे जे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल त्याचं स्ट्रक्चरचं डिटर्मिनेशन आपण करू शकतो. तर एकदम सिम्पल आहे. एखादं सॅम्पल कावीडमध्ये सॅम्पल ठेवलं जातं, त्याच्यावरती पहिल्यांदा मॅग्नेटिक फील्ड असेल तो त्याच्यावरती अप्लाय केला जातो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे काही न्यूक्लिअस असेल त्याच्यामध्ये स्पिन घडून येतं. स्पिन घडून आल्यानंतर रेडिओ फ्रिक्वेन्सी रेडिएशन ही सोडली जाते. त्याच्यानंतर त्या सॅम्पलवरती त्याच्यामध्ये स्पिनमध्ये जे काही ऑलरेडी जे काही स्पिन होते त्याच्यामध्ये काही चेंजेस वगैरे घडून येतात. आणि चेंजेस घडून आले मग त्याच्यामध्ये जे काही सॅम्पल असेल ते रेडिओ फ्रिक्वेन्सी रेडिएशन ॲब्सॉर्ब करतात आणि काही प्रमाणात ट्रान्समिट करतात. आणि ट्रान्समिट केल्यानंतर आणि ॲब्सॉर्ब केलेला जो काही डाटा असेल तो डिटेक्ट करतो डिटेक्टर. आणि त्याच्यानंतर आपल्याला जे काही स्पेक्ट्रा असेल NMR स्पेक्ट्रा हा विज्युअल होतो. जे काही कॉम्प्युटर असेल किंवा एखाद्या सॉफ्टवेअरचा यूज करून मग ते विजिबल होतं. असं याचं पूर्णपणे इन्स्ट्रुमेंटेशन आपल्याला पाहायला मिळतं. तर त्याच्यामध्ये केमिकल शिफ्ट म्हणजे काय ते आता आपण पाहूयात. तर केमिकल शिफ्ट असा डिफरन्स असतो की जे काही जे काही रेझोनन्स फ्रिक्वेन्सी आहे एखाद्या मॉलिक्युलची किंवा न्यूक्लियसची ती स्टँडर्डसोबत रिलेटिव्ह असते. तर हे त्याच्यात थोडंफार डिफरन्सेस आपल्याला पाहायला मिळतात. आणि याचं मेजरमेंट कसं केलं जातं, पार्ट पर मिलियनमध्ये याचं आपल्याला मेजरमेंट केलं जातं. म्हणजे रेझोनन्स फ्रिक्वेन्सी ऑफ मॉलिक्युल आणि जे काही स्टँडर्ड आहे त्याच्यामध्ये आपल्याला डिफरन्स पाहायला मिळतो. तर हे त्याला म्हटलं जातं केमिकल शिफ्ट. तर केमिकल शिफ्ट कशामुळे कॉज होतं, केमिकल शिफ्ट अराईज होण्याचं एक मेन कारण आहे इलेक्ट्रॉन डेन्सिटी अराउंड दी न्यूक्लियस. म्हणजे न्यूक्लियसच्या बाजूला जे काही इलेक्ट्रॉन आहे त्याच्यामुळे ते शिल्ड आणि डिशिल्ड त्या न्यूक्लियसचं घडून आणतात फ्रॉम दी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आपण त्याच्यावरती टाकतो आहे त्यावेळेस शिल्ड आणि डिशिल्ड असे दोघंही जे काही ॲपरन्स असतील किंवा क्रायटेरिया असतील त्याच्यावरती जो काही इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे त्याच्यावरती अराईज करतो. त्याच्यामुळे केमिकल शिफ्ट हे कॉज होतं. डिशिल्ड प्रोटॉन म्हटले जर आपण पाहिलं तर ते ॲपिअर डाऊनफील्ड म्हणजे त्यात हायर केमिकल शिफ्ट असल्यामुळे त्याचं जे काही ॲपिअरन्स असतं ते डाऊनफील्डला गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे डिशिल्ड प्रोटॉन झालेलं पाहायला मिळतं. आणि शेल्डेड प्रोटॉन जर पाहिलं तर त्याच्यामध्ये लोअर केमिकल शिफ्ट असल्यामुळे त्याच्यामुळे आपल्याला अपफील्ड जे काही असतील ते ॲपिअरन्स आपल्याला पाहायला मिळतं. असे दोन मेन जे काही डिशिल्ड आणि शिल्ड त्याच्यामुळे असल्यामुळे जे काही केमिकल शिफ्ट आहे ते त्याच्यामध्ये अराईज झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर रिलॅक्सेशन पॅरामीटर म्हणजे एखादा न्यूक्लिअर स्पिन त्याच्या रिटर्न म्हणजे त्याच्या इक्विलिब्रियमवरती यायला त्याला किती वेळ लागतो आहे आणि किती प्रमाणात ते म्हणजे ज्या वेळेस एखाद्या रेडिओ फ्रिक्वेन्सी पल्सने त्याला डिस्टर्ब केल्यानंतर जो काही न्यूक्लिअर स्पिन आहे त्याला त्याच्या इक्विलिब्रियमपर्यंत यायला किती वेळ लागतो आहे ते पूर्ण याच्यामध्ये मेजरमेंट केलं जातं. त्याच्यामध्ये 2 मेन टाईप आपल्याला पाहायला मिळतात, T1 आणि T2. तर T1ला म्हटलं जातं स्पिन लॅटिक रिलॅक्सेशन टाईम. द T1 डिस्क्राईब द एनर्जी एक्सचेंज बिटवीन द न्यूक्लिअर स्पिन अँड देअर सराउंडिंग. म्हणजे T1मध्ये काय डिस्क्राईब केलं होतं, किती प्रमाणामध्ये एनर्जी ही एक्सचेंज झाली आहे न्यूक्लिअर स्पिन आणि त्याच्या सराउंडिंगसोबत ती याच्यामध्ये कॅल्क्युलेट ही केली जाते. तर हे अफेक्ट कशामुळे होतं, जे काही लॉंगिट्युडनलचे जे काही मॅग्नेटायझेशन आहे त्याच्यामध्ये जर रिकव्हरी करायची असेल त्याच्यामध्ये अफेक्ट हे झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. कारण की ते डायरेक्शन त्या मॅग्नेटिक फील्डसोबत अलॉंग असतं. आणि T1चं जे काही रिलॅक्सेशन आहे ते रिस्पॉन्सिबल असतं रिटर्न ऑफ द मॅग्नेटायझेशन अलॉंग द झेड ॲक्सिस. म्हणजे आपलं ते मी मगाशी तुम्हाला म्हटलो की याचं रिलॅक्सेशन किंवा त्याच्या इक्विलिब्रियमपर्यंत रिटर्न यायला जेवढा काही टाईम असतो, मॅग्नेटायझेशन जो टाईम असतो त्याच्यावरती T1 रिलॅक्सेशन हे डिपेंड असतं किंवा रिस्पॉन्सिबल असतं. त्याच्यानंतर स्पिन रिलॅक्सेशन त्याच्यामध्ये जे काही T2चं
म्हणजे याच्यामध्ये कसं इन्व्हॉल्वमेंट येतं, ज्यावेळेस स्पिन हे इंटरॅक्शन येतं आणि त्याच्यामुळे जे काही फेज ऑफ कोहेरन्स आहे तो लॉस व्हायला चालू होतो, त्यावेळेस T2 म्हणजे स्पिन रिलॅक्सेशन टाईम हा तिथे आपल्याला पाहायला मिळतो. हा कशामुळे कॉज होतो, ट्रान्सव्हर्स मॅग्नेटायझेशनमुळे याच्यावरती अफेक्ट आपल्याला डीके आपल्याला पाहायला मिळतो. आणि याच्या कॉन्ट्रीब्यूट जर आपण पाहिलं तर लाईन बाउंडरिंग जे काही एनवर स्पेक्ट्रमवरती आपल्याला पाहायला मिळते ते याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट केलं जातं. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, रिलॅक्सेशन टाईममध्ये मेनली जर लक्षात घेतलं, इक्विलिब्रियमला यायला, त्या मॉलिक्यूलला रिटर्न यायला किती वेळ लागतो आहे आणि तो जर रेडिओ फ्रिक्वेन्सी पल्सने जर डिस्टर्ब झाला आहे तर त्याला किती वेळ लागणार आहे इक्विलिब्रियम यायला, त्याच्या पहिल्या पोझिशनला ते याच्यामध्ये डिटरमाइन केलं जातं. ह्याच्यानंतर इम्पॉर्टंट ऑफ पॅरामीटर जर पाहिलं रिलॅक्सेशन पॅरामीटरचं, कारण की याच्यामुळे जे काही रिलॅक्सेशन टाईम काय करतं, इन्फ्लुएन्स करतं सिग्नल इंटेन्सिटीला, रिझोल्युशनला. आणि याच्यामुळे आपल्याला जो काही पीकचं शेपचा जो पीक आहे, म्हणजे तो आपल्याला मॉनिटरवरती जो काही पीक दिसतो प्रत्येक मॉलिक्यूलचा, तो NMR स्पेक्ट्रावरती इन्फ्लुएन्स करण्यासाठी किंवा तो ॲक्युरेट येण्यासाठी याच्यामध्ये काम करत असतं. याच्यामुळे T1 आणि T2 काय करतं, जे काही ॲक्विजिशन आहे पॅरामीटरचं, इंटरप्रिटिंग द स्पेशल फीचर, म्हणजे काय तर मॉलिक्यूलचं जर स्पेशल स्पेक्ट्रा असेल तो मग त्याचं डिटर्मिनेशन करण्यासाठी आणि ॲक्युरेट रिझल्ट आणण्यासाठी याचं हे काम करत असतं. हे रिलॅक्सेशन पॅरामीटरचं इम्पॉर्टन्स झालं. तर आता आपण पाहूया स्पिन कपलिंग. त्याच्यामध्ये जी कपलिंग आपल्याला पाहायला मिळतं. तर स्पिन कपलिंगमध्ये इंटरॅक्शन होतं न्यूक्लिअर स्पिनचं वाया बॉन्डिंग इलेक्ट्रॉनसोबत ज्यावेळेस तो बॉन्डिंग करतो आहे, मग त्यावेळेस जे काही इंटरॅक्शन असेल ते न्यूक्लिअर स्पिनसोबत आपल्याला पाहायला मिळतं. याच्यामुळे काय होतं, द रिझल्ट इन द स्प्लिटिंग इन ऑफ NMR सिग्नल इंटू द मल्टीप्लेट. म्हणजे जे काही NMR सिग्नल जो काही प्रोड्यूस होतो आहे तो आपण याच्याद्वारे स्प्लिट करतो आणि तो कन्वर्ट केला जातो मल्टीप्लेटमध्ये. ह्याच्यानंतर जी कपलिंग कॉन्स्टंट. तर कपलिंग कॉन्स्टंट हे काय केलं जातं, मेजरमेंट केलं जातं हार्ट्समध्ये आणि हे इंडिकेट करतं स्ट्रेंथ ऑफ अ कपलिंग बिटवीन न्यूक्लिआय. म्हणजे जे काही कपलिंग होते न्यूक्लियासोबत कसं इंटरॅक्शन होते, त्या इलेक्ट्रॉनसोबत कशी त्याची बॉन्डिंग होते, याचं स्ट्रेंथद्वारे हे इंडिकेट केलं जातं. आणि हे एक इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतं जेणेकरून जो काही नेबरिंग न्यूक्लिआय आणि त्याचं रिलेटिव्ह पोझिशन कसं आहे ते पूर्ण त्याची जी इन्फॉर्मेशन असेल ती आपल्याला देण्याचं काम जी कपलिंग हे करत असतं. तर समरी जर आपण पाहिलं, केमिकल शिफ्ट हे एक एन्व्हायरमेंट जो काय असेल इलेक्ट्रॉनिक एन्व्हायरमेंट आहे त्याची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्यासाठी काम करतं. आणि रिलॅक्सेशन पॅरामीटर काय करतं, हे अफेक्ट करतं डायनॅमिक अँड रिझोल्युशन ऑफ द NMR स्पेक्ट्राला अफेक्ट करण्याचं आणि त्याला डायनॅमिक त्याचे रिझोल्युशन जे काय असतील त्याला अफेक्ट करण्याचं काम करतं T1 आणि T2. आणि स्पिन कपलिंग काय करतं, इन्साईट देतं आपल्याला, जे की त्याचं मॉलिक्युलचं कनेक्टिव्हिटी कशी आहे आणि त्याचं ते निबरिंग आयटम आहे ते कसे आहेत त्याचं पूर्णपणे इन डिटेल आपल्याला स्टडी याच्यामध्ये होतो. तर या व्हिडिओमध्ये आपण केमिकल शिफ्ट, रिलॅक्सेशन पॅरामीटर आणि स्पिन कपलिंग हे 3 मेन टॉपिक NMR स्पेक्ट्रोस्कोपीमधले आपण डिस्कस केले. जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.